उद्योग विश्वातलं प्रसिद्ध नाव, देशातल्या सर्वात जुन्या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि अनेक उद्योजकांचं प्रेरणास्थान, मार्गदर्शक, दिशादर्शक असलेले रतन टाटा यांनी अखेरचा निरोप घेतलाय। रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं आहे। रतन टाटांच्या निवासस्थानी मुंबई पोलिसांकडून मानवंदना, सलामी देण्यात आली आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत NCPA मध्ये रतन टाटांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जात आहे। तर दुपारी 4 वाजता रतन टाटा यांच्या पार्थिवावरती वरळीतील पारशी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील। त्याआधी प्रार्थना विधी पूर्ण केल्या जातील। रतन टाटा त्यांच्यावरती शासकीय इतमामात खरं तर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। पंतप्रधान मोदी 2 दिवसीय लावोस दौऱ्यावरती असल्यानं गृहमंत्री अमित शहा हे रतन टाटांच्या अंत्यसंस्कारावेळेस उपस्थित असतील। तर रतन टाटा यांची प्रकृती अत्यावस्थामुळे त्यांना मुंबईच्या ब्रिच कँडी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावरती ICU मध्ये उपचार सुरू होते, पण काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योग विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे। उद्योगपती रतन टाटा यांनी देशात आलेल्या प्रत्येक संकटात देशाला मोठी साथ दिली आहे। टाटा समूहानं सामाजिक भान कायम जपलंय, त्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला उद्योगपती रतन टाटा यांचं नाव स्मरणात राहिलंय। तर आपण पाहतो रतन टाटा यांच्या पार्थिवाचं सगळेच राजकीय नेते देखील येऊन दर्शन घेत आहेत। शिवाय विविध क्षेत्रातील लोक या ठिकाणी येत आहेत। अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय। दुपारी 4 वाजेपर्यंत वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। सर्व क्षेत्रातून खरं तर हळहळ व्यक्त केली जाते। सगळे दिग्गज या ठिकाणी येऊन सध्या रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत आहेत। भारतावरती रतन टाटा यांच्या निधनानं मोठी शोककळा पसरली आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतो। रतन टाटांवरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। नरिमन पॉइंट ते वरळी पर्यंत अंत्ययात्रा देखील काढली जाईल। तर वरळी स्मशानभूमीत रतन टाटा यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आणि त्या अगोदर नरिमन पॉइंट ते वरळी पर्यंत अंत्ययात्रा देखील काढली जाईल। वरळीतील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। वरळी स्मशानभूमी बाहेरून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आहेत आपल्यासोबत। विशाल, आपण बघतोय खरं तर भारतावरती आणि देशावरती अत्यंत अशी शोककळा पसरली आहे रतन टाटा यांच्या निधनानंतर, आणि सध्या त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे। नेमकं कधीपर्यंत वरळी स्मशानभूमीत त्यांचं पार्थिव आणलं जाईल? वर्षा, उद्योग क्षेत्रासह संपूर्ण देशभरात हळहळ जी आहे ती रतन टाटा यांच्या निधनानंतर व्यक्त केली जात आहे। साधारणतः 3:30 ते 4 वाजता वरळी स्मशानभूमी या ठिकाणी रतन टाटा यांचं पार्थिव येईल आणि शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे सुद्धा पोहोचलेले आहेत। स्मशानभूमीची पूर्णपणे ते पाहणी करतायत। आता आपण जर परिस्थिती या ठिकाणची पाहायला गेलं तर हा संपूर्ण रस्ता जर पाहायला गेलं तर आता काहीसं या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे, कारण का थोड्याच वेळात हा रस्ता रहदारीसाठी बंद केला जाणार आहे। मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती या स्मशानभूमीची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। दुसरीकडे रतन टाटा यांचं जे योगदान आहे त्याच्यावर आपण जितकं बोलू तितकं कमी आहे, कारण का कोरोना काळ आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे आणि सगळ्यात आधी देशाला मदत करणारे कोरोना काळात जर कोण होते तर रतन टाटाजी होते। त्यांनी जवळपास 1500 कोटी रुपये दान केले होते आणि त्या माध्यमातून कोरोना काळात उपचार करण्यासाठी किंवा अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स उभे करण्यासाठी मदत झाली होती। दुसरं जर आपण पाहायला गेलं तर जगातील पहिला असा प्रकल्प वीज प्रकल्पाचा उभा केला होता, तो म्हणजे कृत्रिमरित्या धरण बांधण्यात आलं होतं। त्या धरणात पाणी साठवून त्या माध्यमातून वीज तयार करण्याचा प्रकल्प वळवण या ठिकाणी आहे आणि हा पहिला जगातील प्रकल्प आहे ज्या माध्यमातून वीज पुरवली जाते आणि ज्या ठिकाणी तो वीज प्रकल्प आहे त्याची वीज इथे पोहोचले आहेत। सध्या राज ठाकरे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत आणि ते सध्या
रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत आहेत. शरद पवार, अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल असतील, सुप्रिया सुळे असतील यांनी देखील रतन टाटांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय राज ठाकरे हे देखील पोहोचले आहेत. राज ठाकरेंकडून सध्या रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं जात आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. खरं तर रतन टाटा यांच्या जाण्यानं अवघ्या उद्योग जगतासह देशभरावरती देखील शोककळा पसरली आहे. जुन्या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि अनेक उद्योजकांचं प्रेरणास्थान, दिशादर्शक असलेले रतन टाटा यांनी अखेरचा निरोप घेतलाय. सध्या NCPA मध्ये सर्वसामान्यांसाठी आणि राजकीय तसेच अनेक दिग्गजांसाठी इथे पार्थिव ठेवण्यात आलं आहे. आणि आपण बघतोय राज ठाकरे यांनी देखील सध्या रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय. रतन टाटांच्या निवासस्थानी मुंबई पोलिसांकडून मानवंदना, सलामी देण्यात आली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत NCPA मध्ये रतन टाटांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. तर दुपारी 4 वाजेपर्यंत रतन टाटांचं पार्थिव हे वरळीतल्या पारशी स्मशानभूमीत आणलं जाणार आहे. त्याआधी प्रार्थनाविधी पूर्ण केल्या जातील. तर रतन टाटा यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्यावरती मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र याच वेळेस काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आणि त्यांची प्राणज्योत ही मालावली आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात वरळीतील स्मशानभूमी बाहेर. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आहेत आपल्यासोबत. विशाल, वर्षा, आता या ठिकाणी संपूर्ण अंत्यसंस्काराची तयारी जी आहे ही केली जाते. मुंबई पोलिसांचे विशेष पोलीस आयुक्त जे आहेत त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेत. दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. काही वेळातच हा रस्ता रहदारीसाठी सुद्धा बंद केला जाणार आहे. सद्यस्थितीला महापालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी सुद्धा वरळी स्मशानभूमी या ठिकाणी आलेले आहेत. मोजक्याच लोकांना वरळी स्मशानभूमी या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. आणि पारसी प्रथेप्रमाणे रतन टाटा यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत हे केले जाणार आहेत. शासकीय इतमामात हे सगळे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या ठिकाणी मोठी गर्दी होऊ शकते. सर्वसामान्य लोक रतन टाटा यांना शेवटचा निरोप देण्यासाठी येऊ शकतात आणि त्याच अनुषंगानं तशा पद्धतीची व्यवस्था या सगळ्या परिसरात केली जाते. आपण जर वरळी स्मशानभूमीचा आतला परिसर पाहिला, कारण का सध्या माध्यमांना सुद्धा त्या ठिकाणी जायला दिलेलं नाही आहे, तर सगळी तयारी जी आहे ही आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी आढावा घेत आहेत. सुरक्षेच्या बाबतीत कुठचीही कमतरता होऊ नये याच्याकडनं पोलिसांकडनं सुद्धा तशा पद्धतीची काळजी आणि विशेष खबरदारी जी आहे ही या ठिकाणी घेतली जाते. आज संपूर्ण देशभरात जर पाहायला गेलं तर रतन टाटा यांच्या योगदानाबद्दल आपण जितकं बोलू तितकं कमी आहे. प्रत्येक नागरिक, सर्वसामान्य नागरिक असतील किंवा रस्त्यावरती काम करणारा कर्मचारी असेल, यांच्यापासनं रतन टाटा यांच्याबद्दल एक हळहळ जी आहे ही व्यक्त केली जाते. कारण का टाटा समूहानं ज्या पद्धतीनं देशाला योगदान दिलेलं आहे आणि खास करून रतन टाटा यांनी जे देशाला योगदान दिलेलं आहे हे न विसरणारं आहे. ज्या वेळेला आपण अनेक वेळेला विमा हा शब्द अनेकांना माहीत नव्हता, त्यावेळेला 1919 साली टाटा समूहानं हा विमा आणला आणि इंडिया इन्शुरन्स या कंपनीची स्थापना केली आणि ही कंपनी काही कालांतरानंतर केंद्र सरकारला देण्यात आली. त्यामुळे टाटा समूहाचं सातत्यानं योगदान जे आहे हे आपण पाहिलं आहे. अनेक गोष्टी अशा आहेत ज्या टाटा समूहानं थेट राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत. एक मोठं विश्व निर्माण केल्यानंतर याचा फायदा अधिक सर्वसामान्यांना कसा होईल, सर्वसामान्य याच्यातनं कसे सुखी होतील याचाच विचार जो आहे हा रतन टाटा यांच्याकडनं करण्यात आला होता. आपल्याला माहिती आहे नॅनो गाडी ज्या वेळेला आली होती त्यावेळेचा विचार जो आहे हा रतन टाटांनी अनेक वेळेला बोलून दाखवला होता की सर्वसामान्यांना परवडणारी आणि सर्वसामान्यांचा प्रवास हा सुरक्षितरित्या झाला पाहिजे, याच्यासाठी नॅनोची उभारणी जी आहे ही रतन टाटा समूहाकडनं करण्यात आली होती. दुसरीकडे मुंबईतील टाटा रुग्णालय, ज्या रुग्णालयात जगभरातील आणि देशभरातील रुग्ण येऊन मोफत उपचार घेतात, 75% उपचाराचा खर्च हा टाटा समूहाकडनं केला जातो. त्यामुळे टाटा रुग्णालय जर आपण पाहायला गेलं तर अनेक वेळेला त्या ठिकाणी मोठी गर्दी असते. सामाजिक संस्थांकडनं सुद्धा त्या ठिकाणी मदत केली जाते. मात्र कॅन्सरवरती उपचार करण्यासाठी टाटा समूहाने एक मोठं पाऊल जे हे उचललेलं आपल्याला पाहायला गेलं आणि देशभरात अशाच पद्धतीचे टाटा कॅन्सर रुग्णालय जे आहेत हे उभे करण्यात आले होते. आत्ता वरळी या ठिकाणी साधारणतः 3:30 ते 4 वाजता रतन टाटा यांचं पार्थिव
वरळी स्मशानभूमीत आणलं जाईल आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत हे केले जातील. तशा पद्धतीची तयारी मुंबई महानगरपालिकेकडनं केली जाते. मुंबई पोलिसांकडनं सुद्धा तशाच पद्धतीचा उपाययोजना ज्या आहेत या केल्या जात आहेत. आपण जी मुंबईत वीज वापरतो ही वीज सुद्धा टाटा प्रकल्पातनं येते, कारण का वळवंज हा प्रकल्प उभा करण्यात आला होता. एक मोठा प्रकल्प होता आणि वेगळ्या पद्धतीचा प्रकल्प होता. जगभरात अशा पद्धतीचा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. तो प्रकल्प म्हणजे कृत्रिमरित्या धरण तयार करणं, त्याच्यामध्ये पाणी साठवणं आणि त्या पाण्यापासून विजेची निर्मिती करणं, अशा पद्धतीचे जगातील पहिला प्रकल्प. एका वेगळ्या विचारानं हा प्रकल्प जो आहे हा उभा केला होता आणि त्याच प्रकल्पाचा फायदा आजही आपण मुंबईकर घेतोय. आपल्या घरात जी वीज येते ती त्याच प्रकल्पाच्या माध्यमातून वीज येते. त्यामुळे टाटा समूह किंवा रतन टाटांचं योगदान हे आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनुभवायला मिळतो. त्याचा कुठून ना कुठून टच जो आहे हा टाटा समूहाशी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रतन टाटा यांच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे किस्से असतील किंवा त्यांचं योगदान जे आहे हे चर्चेला येतं. मग त्यांची साधी विचारसरणी असेल. अलीकडच्या काळात रतन टाटा यांच्याकडनं देशातील नवतरुणांना ज्यांना उद्योग करायचा आहे या उद्योजकांना उभारणी देण्याचं काम सुद्धा रतन टाटा यांच्याकडनं करण्यात आलं. रतन टाटा यांनी नेहमीच अनेक मुलाखती असतील, अनेक भाषणं असतील, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जो वेगळा विचार करतो, जो वेगळा विचार मांडतो त्याचा आम्ही प्रामुख्यानं विचार करतो आणि ती मांडणी कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल याचा प्रामुख्यानं विचार करतो, अशा पद्धतीचं रतन टाटा यांनी सांगितलं. आणि त्यानंतर अनेक नवउद्योजक आहेत हे टाटा समूहाशी जोडले गेले. त्यांच्या कल्पना ज्या आहेत ह्या रतन टाटा यांच्यासमोर मांडण्यात आल्या आणि अनेक उद्योजकांना त्याच्यातून बळ देण्यात आलं. अनेक उद्योजक जे आहेत हे रतन टाटा समूहांकडनं निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे रतन टाटा यांचा विचार करण्याचा एक वेगळा विचार जो आहे हा आपल्याला प्रामुख्याने त्यांच्या वागण्यामध्ये असेल किंवा त्यांच्या उद्योग क्षेत्रातनं असेल हा आपल्याला पाहायला मिळत होता. ज्या ज्या वेळेला देश अडचणीत होता त्या वेळेला सगळ्यात आधी योगदान कुणी केलं तर हे रतन टाटांनी केलं. आजही उद्योग क्षेत्रात किंवा अनेक मंडळी असं म्हणतात की रतन टाटा यांनी हे उद्योजक आहेत, त्यांनी उद्योग केला, कुठच्याही प्रकारे त्यांच्याकडनं व्यापार जो आहे हा झाला नाही. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा उद्योग समूह निर्माण केल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीची छाप ही भारतीयांच्या मनावरती त्यांनी उमटवलेली आहे. प्रत्येकाच्या हृदयात एक रतन टाटांची जागा जी आहे ही प्रत्येक भारतीयानं निर्माण केलेली आहे. त्यामुळे आज इतक्या मोठ्या उद्योगपतीला आणि आपण अनेक वेळेला म्हणतो की मोठा माणूस काय असतो हे रतन टाटा यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं आणि याच आज मोठ्या माणसाला आपण अखेरचा निरोप देतोय. वर्षा, निश्चितच विशाल, तुम्ही असे सोबत राहा, प्रत्येक माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. खरं तर राजकीय मंडळींनी देखील रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत पाहूया.